हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण संडे स्पेशल चिकन करणार आहोत। ते हे अगदी वेगळ्या पद्धतीमध्ये, कुठलेही वाटण न घालता। त्यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। कुठलीही पूर्व तयारी न करता आपल्याला हे चिकन छान बनवायचं बघा, चमचमीत बनते, नक्की ट्राय करा। आता कढई घेतली आहे, कढईमध्ये मी साधारण 3 चमचे तेल घेतले आहे। तेल छान कडकडीत तापल्यानंतर आपण त्यामध्ये स्वच्छ धुतलेले चिकन टाकायचे। चिकनला इथे कुठेही मॅरिनेशन वगैरे केलेलं नाही मी। तुम्ही या पद्धतीने चिकन करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। कुठेही जास्तीचा पसारा न होता, जास्तीची भांडी न भरता चिकन खूप टेस्टी बनतं। साऊथ इंडियन डिश आहे, नक्की ट्राय करा। तुम्हाला आवडलीस मला नक्की सांगा कमेंट करून। आता या गरम तेलामध्ये आपल्याला छान चिकन परतून घ्यायचं आहे बघा। जितकं छान परतलं जाईल तितकं चिकन छान शिजलं जातं तेलामध्ये। कंटिन्युअसली हलत आपल्याला हे चिकन तयार करायचं आहे बघा, शिजवायचं आहे। खूप टेस्टी होतं, नक्की ट्राय करा। अगदी कमी मसाल्यात, कमी साहित्यात, कुठलंही वाटण न घालता आपण हे चिकन करत आहोत। चिकनचा कलर बदलत आलाय बघा, छान गोल्डन कलर यायला लागलाय चिकनला, ते शिजतंय म्हणून। आणि तेलामध्ये चिकन फार लवकर शिजलं जातं। त्यानंतर आता मी मीठ वापरणार आहे। आपल्याला भाजीला जेवढं मीठ लागतं तितकं मी डायरेक्टली टाकून देणार आहे बघा। मीठ टाकल्यानंतर देखील आपल्याला छान परतून घ्यायचं तेलामध्ये। संडे म्हटलं तर सगळ्यांच्या घरी नॉनव्हेज नक्कीच असते, पण संडेला धावपळ देखील असते, सगळे घरीच असतात। त्यामुळे नक्की अशा प्रकारे चिकन करून बघा, खूप टेस्टी ज्यूसी चिकन तयार होतं। आता मीठ ठेवल्यानंतर चिकनला छान पाणी सुटलंय। आपण आता झाकण ठेवून थोडं चिकन शिजून घेऊया पुन्हा। 5 ते 7 मिनिटांनंतर मी झाकण काढून पुन्हा एकदा चिकन हलवून घेते बघा। चिकनचा कलर पूर्णपणे चेंज झाला आहे। आता हे मधलं पाणी सुकण्यासाठी आपण चिकन आजूबाजूला करून घेऊ आणि मधल्या साईडला ते पाणी शिजून आटून जाईल बघा। त्यानंतर त्यामध्ये मी साधारण 2 कांदे बारीक चिरून टाकले आहेत। हे वाटलेले कांदे नाहीत, कापून कांदे टाकलेत बघा। कांदा टाकल्यानंतर देखील आपण चिकन छान परतून घ्यायचे पुन्हा। यामध्ये टोमॅटो वगैरे काही वापरायचा नाही आपल्याला, कुठलंही वाटण वापरायचं नाही, फक्त कांदे वापरले 2। आता कांदा थोडा परतून झाला की त्यामध्ये आपण कोरडे मसाले घालूया। मी अर्धा चमचा हळद घालते आहे। तुम्ही ही चिकनच्या क्वांटिटीवर मसाले किती टाकायचे ते ठरवा। ते साधारण अर्धा किलो चिकन आहे, 3 माणसांसाठी बनवते मी। हळद टाकल्यानंतर देखील परतून घेऊया। त्यानंतर आता आपण फक्त लसूण घ्यायचं आहे, इथे खोबरं काही घ्यायचं नाही। लसूण आणि अद्रक वापरणार आहे बस। त्यानंतर मी थोडं लाल तिखट वापरणार आहे, भाजीला जितकं लागतं तितकं। इथे काळा मसाला वगैरे काही वापरायचा नाही आपल्याला। या लाल तिखटमध्ये कश्मीरी लाल मिरची देखील आहे, त्यामुळे कलर छान वाटतोय। आणि थोडे पाणी टाकून आपल्याला याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। पाणी टाकल्याने पेस्ट छान फाईन बनते। आता इथे थोडे पाण्याची गरज अजून आहे बघा। लसूण छान बारीक वाटला जाईल। ही पेस्ट जितकी फाईन असेल तितका छान कलर येतो। किती छान कलर आलाय मंडळी बघा। आता हे वाटलेलं वाटण आपल्याला चिकनमध्ये टाकायचं आहे। बघूनच तोंडाला पाणी येते ना मंडळी, कुठेही जास्तीचा पसारा नाही, काही भांडी नाही, आणि चिकन देखील छान ज्युसी शिजलं जातं। आणि नेहमीच्या चवीपेक्षा काहीतरी वेगळ्या चवीचं चिकन नक्की ट्राय करा तुम्ही। आता छान मसाला टाकून आपण हे परतून घेऊया। इथे पाणी टाकून पेस्ट केल्याने मसाल्याचा कच्चा फ्लेवर येत नाही। नेहमी एकाच पद्धतीची भाजी करतो आपण, खोबऱ्या लसूण कांद्याचं वाटण टाकून। या प्रकारे चिकन करून बघा, तुम्हाला खूप आवडेल, खूप टेस्टी बनतं। आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, छान शिजून घ्यायचं आहे बघा। ऑलरेडी चिकन 80% शिजलेच आहे, पण तरी तो थोडा हे झाला पाहिजे, हटला पाहिजे, तेल सुटलं पाहिजे मसाल्याला। छान तेल सुटले बघा मसाल्याला। माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता हा पाणी सगळ्या प्रकारे आटून गेलं आहे, फक्त तेल शिल्लक आहे। आणि सगळ्यात शेवटी इथे मी 1 चमचा धना पावडर वापरणार आहे।
आणि त्यानंतर थोडा गरम मसाला. बस आपलं चिकन रेडी झालं आहे बघा. धना पावडर टाकल्यानंतर आपण छान परतून घेऊया. या प्रकारे बघूनच तोंडाला पाणी येतं ना मंडळी. हा चिकन मसाला नक्की ट्राय करा तुम्ही, तुम्हाला खूप आवडेल. आणि सगळ्यात छोटी मी थोडा गरम मसाला वापरणार आहे. ते अगदी थोडा वापरायचा आहे. शेवटी टाकायचा मसाला, गरम मसाला. त्याने फ्लेवर छान येतो, वास देखील छान येतो मसाल्याचा. गरम मसाला टाकल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचं आहे. या प्रकारे. आवडली ना मंडळी रेसिपी? आपलं चिकन रेडी झालं आहे. सगळं पाणी सुकलं आहे बघा. त्यानंतर सगळ्यात शेवटी मी बारीक चिरलेली कोथिंबीर वापरणार आहे. चला मंडळी, गरमागरम चिकन मसाला खायला कुठलाही पूर्वतयारी न करता आपण भाजी अगदी झटपट करू शकतो. रेसिपी आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी कुठून बघता ते देखील सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आता आपण चिकन सर्व करून घेऊया. हे चिकन तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकतात किंवा नुसतं चिकन देखील खाऊ शकतात. तर सर्व करून घेऊया आपण. तुम्हाला हे चिकन किती ज्युसी शिजलं हे दाखवते बघा. एकदम फ्लेवरफुल हे चिकन बनतं बघा. किती छान आतपर्यंत छान ज्युसी शिजलं आहे. मसाला देखील छान कोट झाले आहेत चिकनला. चला मंडळी खायला. थँक्स फॉर वॉचिंग.